मग या पूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी एक हिंदुत्ववादी चेहरा होता जो तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये, राज ठाकरे नावाचा. भगवी शॉल बिल दिली होती त्यांना आणि ते बराचसा प्रचार करत होते भाजपचा मधल्या काळामध्ये. अचानक असं काय झालं की ते ठाकरेंकडे गेले? कारण तुम्ही त्यांना बऱ्यापैकी मॅनेज करता, तुम्ही त्यांना चालवता अशी चर्चा होती. अचानकपणे ते ठाकरे दोन ठाकरे एकत्र कसे झाले? बघा, टू बी फेअर टू राज ठाकरे, आम्ही त्यांना कधीही चालवलं नाही. राज ठाकरेंबद्दल एक गोष्ट मी निश्चितपणे म्हणेल, त्यांचे निर्णय ते घेतात. चुकीचे घेत असतील, बरोबर घेत असतील, कन्फ्युज्ड माइंडने घेत असतील. अनेक वेळा मला ते कन्फ्युज्ड वाटतात. सैद्धांतिकदृष्ट्या मला असं वाटतं की आत्ता त्यांनी जे अलायन्स केलेलं आहे हे माझं भाकीत आहे की राज ठाकरे आणि मनसे विल बी द बिगेस्ट लुझर इन दिस अलायन्स. हे जे त्यांचं अलायन्स आहे त्यांचा फायदा हा उद्धव ठाकरेंना निश्चितपणे मिळेल, पण उद्धवजींचा फायदा हा त्यांना मिळणार नाही. आम्हाला नीट माहिती आहे की हुईल बी द गेनर, हुईल बी द लुझर. ते स्वतः प्रचंड मोठं लूज करतायत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की राजसाहेब ठाकरे लूज करतायत. राजसाहेब ठाकरे लूज करत नाही आहेत काहीच. लक्षात ठेवा, राजसाहेब ठाकरे जे गेन करतील ना ते महाराष्ट्रातील मराठी माणसाकरता गेन करतील. मराठी माणसावर जो अन्याय होतोय त्या मराठी माणसाकरता, हे कसं असतं, हा फरक असतो दोन पक्षांमधला. आणि हे जे करतायत, ह्यांची जी ओढाओढी सगळीकडनं चालू आहे ती माझा पक्ष कसा जिंकेल, आम्ही कसे सत्तेत येऊ, सत्ता पिपासू हा एकच शब्द याला मी म्हणेन.